नमस्कार. आजचा विषय तो दररोज शिकत होता, पण त्याचा व्यवसाय वाढत नव्हता. रात्रीचे 11:30 वाजले होते. दुकान बंद झाले होते. कर्मचारी घरी गेले होते, पण प्रकाश अजूनही चालू होता. दुकानाच्या आत मालक एकटाच बसला होता. समोर लॅपटॉप, मोबाईलवर यूट्यूब, टेबलवर 3 व्यवसायाची पुस्तके. एका बाजूला सेमिनार्सच्या नोट्स, दुसऱ्या बाजूला बिझनेस ग्रोथ नावाचा नवीन कोर्स आणि त्याच्या चेहऱ्यावर थकवा, खूप थकवा. कारण गेली 3 वर्षे तो एकच गोष्ट करत होता, शिकत होता. नवीन मार्केटिंग, नवीन सेल्स, नवीन AI, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन स्ट्रॅटेजी, नवीन गुरु, नवीन व्हिडिओ, नवीन सल्ले, सगळं नवीन. फक्त त्याच्या व्यवसायाचे परिणाम जुनेच. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या जुन्या मित्राला भेटला. मित्राने फक्त एक प्रश्न विचारला, तू गेल्या महिन्यात काय नवीन शिकलास? मालक लगेच बोलायला लागला. 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे, कोर्स, व्हिडिओ, पॉडकास्ट, पुस्तके, AI, सगळं सांगून झालं. मित्र शांतपणे ऐकत होता. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, ठीक आहे, पण गेल्या महिन्यात काय नवीन केलंस? मालक गप्प झाला, पूर्ण गप्प. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो शिकत खूप होता, पण करत खूप कमी होता. त्या रात्री त्याने घरी जाऊन त्याच्या सगळ्या नोटबुक्स बाहेर काढल्या. 1, 2, 3, 4, 7, 10, शेकडो पानं, हजारो कल्पना. पण त्याने एक वेगळी गोष्ट पाहिली. ज्या काही कल्पना त्याने प्रत्यक्षात वापरल्या होत्या, त्यांनीच त्याच्या व्यवसायात सर्वात जास्त फरक घडवला होता. बाकीचं फक्त माहिती. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला. पुढच्या 30 दिवसात नवीन कोर्स नाही, नवीन पुस्तक नाही, नवीन व्हिडिओ नाही, फक्त अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन. पहिल्या आठवड्यात त्याने किंमत संरचना बदलली. दुसऱ्या आठवड्यात ग्राहकांना फोन केले. तिसऱ्या आठवड्यात जुन्या ग्राहकांचा डेटा तपासला. चौथ्या आठवड्यात त्याने एक मोठा प्रश्न विचारला, माझे सर्वोत्तम ग्राहक खरंच का खरेदी करतात? आणि तेव्हा त्याला उत्तर मिळालं. समस्या मार्केटिंगमध्ये नव्हती, समस्या उत्पादनातही नव्हती, समस्या पैशातही नव्हती, समस्या विचार करण्याच्या पद्धतीत होती. तो सतत नवीन उत्तर शोधत होता, पण योग्य प्रश्न विचारत नव्हता. पुढच्या 6 महिन्यात त्याचा व्यवसाय बदलायला लागला. कारण त्याच्याकडे जास्त माहिती नव्हती, कारण त्याच्याकडे जास्त स्पष्टता होती. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आज माहिती प्रत्येकाकडे आहे. गुगल आहे, AI आहे, यूट्यूब आहे, कोर्सेस आहेत, बुक्स आहेत, रिपोर्ट्स आहेत. माहिती स्वस्त झाली आहे, खूप स्वस्त. पण स्पष्ट विचार, योग्य निर्णय, पॅटर्न ओळखण्याची क्षमता, योग्य प्रश्न विचारण्याची सवय, याची किंमत अजूनही खूप मोठी आहे. यशस्वी उद्योजक आणि संघर्ष करणारा उद्योजक यांच्यातला फरक अनेकदा माहितीचा नसतो, तो विचार करण्याच्या गुणवत्तेचा असतो. एक जण विचारतो, मी पुढे काय शिकू? दुसरा विचारतो, मी काय चुकवत आहे? आणि अनेकदा हा एक प्रश्न संपूर्ण व्यवसायाची दिशा बदलतो. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही खरोखर शिकत आहात की फक्त माहिती जमा करत आहात? कारण माहिती मन भरते, शिक्षण मन विस्तारते, पण योग्य विचार माणूस बदलतो. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा व्यवसाय ही बदलायला सुरुवात करतो. आजच्या करण्यासारख्या 3 गोष्टी. एक, आजच्या शिकलेल्या एका गोष्टीची अंमलबजावणी करा. स्वतःला विचारा, मी काय चुकवत आहे? उद्या सकाळी 30 मिनिटं फक्त विचार करण्यासाठी ठेवा. मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, ईमेल नाही, फक्त विचार. धन्यवाद.